नमस्कार, जय हिंद मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत मागच्या वेळेस औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यामध्ये झालेल्या पोलीस भरतीची प्रश्नपत्रिकेची प्रश्न आणि उत्तरे, जे तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये उपयोगी पडेल. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे, पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले होते? इसवी सन 1914, इसवी सन 1916, इसवी सन 1915, इसवी सन 1913. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, इसवी सन 1914 मध्ये पहिले महायुद्ध सुरू झाले होते. कोणत्या प्रदेशाला देवभूमी असेही म्हणतात? तर याचं योग्य उत्तर आहे बी, उत्तराखंड. भारतात कोणत्या प्रकारची लोकशाही आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, अप्रत्यक्ष. मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, 34. एका कामासाठी 8 मजुरांना 1760 रुपये द्यावे लागले तर 20 मजुरांना किती मजुरी द्यावी लागेल? प्रश्न पुन्हा एक नीट समजून घ्या. एका कामासाठी 8 मजुरांना 1760 रुपये द्यावे लागले तर 20 मजुरांना किती मजुरी द्यावी लागेल? तर याचं योग्य उत्तर आहे ए, 4400. जगाची विभागणी एकूण किती खंडात झाली आहे? तर जगाची विभागणी एकूण किती खंडात झाली आहे? तर ऑप्शन नंबर बी, MTDCचा अर्थ काय? तर MTDCचा अर्थ आहे ऑप्शन नंबर बी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ. महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र कोणते आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, दक्षता. खालीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द असलेला पर्याय कोणता? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, वेळ. पवन ऊर्जेमध्ये भारताचे स्थान जगात कितव्या क्रमांकावर आहे? तर पवन ऊर्जेमध्ये भारताचे स्थान जे आहे 5व्या क्रमांकावर आहे. याचा ऑप्शन डी योग्य आहे. आज शुक्रवार आहे. गेल्या आठवड्यातील 25 मे ही तारीख होती. पुढील आठवड्यात शुक्रवारी कोणती तारीख असेल? 14 जून, 9 जून, 11 जून का 20 जून? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, 9 जून. विरोधदर्शक केवळ प्रयोगी अवयव कोणते? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. मानवी शरीरात प्रत्येक चक्राच्या वेळी रक्त हृदयातून किती वेळा जाते? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, 2. बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास कोणते विरामचिन्ह वापरले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर बी, सहयोग चिन्ह. एक वस्तू व्यापाऱ्याने 64 रुपयास विकल्याने
जितका तोटा होतो त्याच्या 4 पट नफा ती वस्तू 48 रुपयास विकल्याने होतो, तर वस्तूची मूळची किंमत किती? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, 68 रुपये. दाढी करताना कोणत्या आरसा वापरतात? तर दाढी करताना कोणता आरसा वापरतात? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए. भारतात नियमितपणे किती वर्षांनी जनगणना होत असते? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, 10 वर्षांनी. गटात न बसणारा शब्द किंवा पद शोधा. 4 ऑप्शन दिलेले आहे, मंगळ, रवी, बुध आणि शनी. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, रवी. भारताच्या कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, आग्नेय. चालणे हा उत्तम व्यायाम आहे. अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, भारतात सर्वप्रथम व्यापारानिमित्त कोण आले होते? ऑप्शन नंबर 21 आहे, भारतात सर्वप्रथम व्यापारानिमित्त कोण आले होते? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, पोर्तुगीज हे सर्वप्रथम व्यापारानिमित्त भारतात आले होते. हा प्रश्न प्रत्येक वेळेस येत असतो दोस्तो. हा जो प्रश्न प्रत्येक वेळेस येत असतो, तर याला तुम्ही चांगला आठवणीत करून घ्या. मानवामध्ये किती गुणसूत्रे असतात? मानवामध्ये किती गुणसूत्रे असतात? तर याचं योग्य उत्तर आहे 46. माझा घोडा फारच सुंदर आहे या वाक्यातील सार्वनामिक विशेषण ओळखा. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, माझा. हा प्रश्न भरपूर वेळेस आलेला आहे. एका घड्याळात 11:45 झाली आहेत. तास काटा व मिनिट काटा यांची अदलाबदल केल्यास किती वाजतील? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, 9:48. मुलांच्या रांगेत उजवीकडून 7व्या क्रमांकावर तर डावीकडून 4थ्या क्रमांकावर रवी उभा आहे. तर रांगेत एकूण किती मुले आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, 10. चंद्र, पृथ्वी, बुध. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, सूर्य. भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, अंदमान. झुमर लोकनृत्य कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, राजस्थान. पोलिसांनी चोरास शोधून काढले या वाक्याचा प्रयोग ओळखा. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, मोडेम हे संगणकाचे कोणते डिव्हाइस आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, कम्युनिकेशन. रोहन 4 किलोमीटर दक्षिणेला जातो. तो उजवीकडे वळून 6 किलोमीटर जातो. पुढे डावीकडून वळून 4 किलोमीटर चालतो. तर सुरुवातीच्या ठिकाणापासून
तो आता किती अंतरावर आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 10 किलोमीटर. आम्ल पदार्थाची चव कशी असते? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी आंबट. नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शविण्यासाठी कोणता रंग वापरतात? तर याचा योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी तपकिरी. दवाखाना, शैक्षणिक संस्था, न्यायालये यांच्या सभोवतालच्या किती मीटरपर्यंतच्या परिसरात ध्वनी वर्जित क्षेत्र संबोधण्यात येते? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी 100 मीटर. दंड नसलेले अक्षर पुढीलपैकी कोणते? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी र. आरोग्य चांगले राहावे यासाठी माझी ताई नेहमी मोजकाच आहार घेते. खरोखरच ती टिंबटिंब आहे? तर ऑप्शन मित्रांनो 4 मिथारी, खाबू, खादाड, उपाशी. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए मिथारी. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी NCL कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी पुणे. सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडतो? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 3 वेळा. खालीलपैकी सर्वात लहान पूर्णांक संख्या कोणती? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी 1 परीक्षेत रमेशला 40 पैकी 30 तर उमेशला 40 पैकी 24 गुण मिळाले तर दोघांच्या टक्केवारीतील फरक किती? ऑप्शन आहे 25%, 6%, 15%, 12%. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 15%. कोण ही गर्दी या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए सामान्य सर्वनाम. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये दारूबंदी घोषित करण्यात आली? वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया. तर याचं योग्य उत्तर मित्रांनो गोंदिया ऑप्शन नंबर डी. कोणता दिवस जनऔषधी दिन म्हणून साजरा केला जातो? 7 मार्च, 9 मार्च, 15 मार्च, 20 मार्च. तर याचं योग्य उत्तर आहे 7 मार्च. म्हणून हे कोणत्या प्रकारचे अभियान्वी अव्यय आहे? याचे योग्य उत्तर आहे परिणाम बोधक. नेक्स्ट, नागरी सेवा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 2 जानेवारी, 31 एप्रिल, 28 फरवरी या 14 सप्टेंबर. तर याचं योग्य उत्तर आहे बी 21 एप्रिल.
अनिष्ट शब्दाचा समास ओळखा. तर याचं योग्य उत्तर आहे तत्पुरुष. पेंच राष्ट्रीय उद्यानास कोणते नाव देण्यात आले? इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान, बी. पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान, सी. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, डी. महात्मा गांधी राष्ट्रीय उद्यान. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर बी. पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान. नेक्स्ट क्वेश्चन आहे, देशातील पहिले डिजिटल खेडे कोणते आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 अकोदरा. घनश्याम सुंदर श्रीधरा अरुणोदय झाला या वाक्यामधील रस ओळखा. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी शांतरस. वर्तुळाचा केंद्रापासून जीवेचे अंतर 30 सेंटीमीटर असून वर्तुळाची त्रिज्या 34 सेंटीमीटर आहे, तर त्या जीवेची लांबी काढा. तर याचं योग्य उत्तर मित्रांनो बी 32 सेंटीमीटर. प्रश्न क्रमांक 10 आहे, सासू या शब्दाचे अचूक अनेक वचन ओळखा. ऑप्शन तुमच्या समोर आहे, सासा सासवा, सासू सासूबाई. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी सासवा. दर साळ दर शेकडे 3 दराने 250 रुपयाचे 146 दिवसात किती सरळ व्याज होईल? तर दर साळ दर शेकडा 3 दराने 250 रुपयाचे 146 दिवसात किती सरळ व्याज होईल? तर याचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन नंबर बी 30 रुपये होतील. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ओनामा करणे या वाक्यप्रचाराचा पुढीलपैकी अर्थ कोणता? प्रारंभ करणे, स्तुती करणे, मार देणे यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए प्रारंभ करणे. प्रश्न क्रमांक 13 आहे, एक टाकी पहिल्या नळाने 6 तासात भरते व दुसऱ्या नळाने ती टाकी 12 तासात भरते, तर दोन्ही नळ एकाच वेळी चालू ठेवल्यास किती तासात टाकी भरेल? विचार करा मित्रांनो, खूप सोपा प्रश्न आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 4 तासामध्ये. अनिलच्या बायकोच्या भावाची आई अनिलची कोण? मामी, सासू, काकू या आत्या. तर याचं योग्य उत्तर आहे सासू. एक ते 100 पर्यंतच्या संख्येमध्ये 1 हा अंक किती वेळा येतो? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 21 वेळा. बटाट्याला गुलाब म्हटले, गुलाबाला आंबा म्हटले, आंब्याला गुळ म्हटले आणि गुळाला गवत, तर खालीलपैकी मानवाने तयार केलेली वस्तू कोणती? खूपच किचकट प्रश्न आहे. फक्त बस डोकं लावायचं काम आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी गवत.
नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोसबाडाच्या टेकडीवरून हा ग्रंथ कोणी लिहिला? कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ अनुताई वाघ यांनी लिहिलेला आहे. ऑप्शन नंबर सी करेक्ट होईल. एका दुकानदाराने 2 वस्तू प्रत्येकी 3120 रुपयाला विकल्यामुळे एका वस्तूवर 20% नफा झाला व दुसऱ्या वस्तूवर 30% नफा झाला. दोन्ही वस्तूची एकूण खरेदी किंमत शोधा. तर याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर 1 5,000 रुपये. अ व ब भाऊ आहेत. अ व ब भाऊ आहेत. क व ड या बहिणी आहेत. अ चा मुलगा हा ड चा भाऊ आहे, तर ब हा क चा कोण लागतो? विचार करा मित्रांनो. जर तुम्हाला याचं उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये द्या. तर याचं योग्य उत्तर आहे काका. ऑप्शन नंबर डी. एक व्यक्ती त्याच्या घरापासून उत्तरेकडे 5 किलोमीटर चालत गेला. तेथून तो उजवीकडे वळला व 17 किलोमीटर चालत गेला व पुन्हा उजवीकडे वळून 5 किलोमीटर चालला, तर त्याचे घरापासून स्थान कोणते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए पूर्वीकडे 17 किलोमीटर. एका वस्तूच्या किमतीत सुरुवातीस 20% कपात केली व नंतर 10 वाढ केली, तर मूळच्या किमतीत किती टक्के फरक पडला? तर याचं योग्य उत्तर आहे 12%. ऑप्शन नंबर ए 12% कमी पडला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 1936 मध्ये फैजपूर येथे भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर याचे योग्य उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू. ऑप्शन नंबर डी. कालीसरार हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर याचं योग्य उत्तर आहे वाघ नदी. ऑप्शन नंबर बी याचे योग्य उत्तर आहे. रमेश व राजू यांच्या वयाचे गुणोत्तर 11.13 आहे. रमेशचे वय 33 वर्ष असल्यास राजूचे वय किती असेल? फटाफट उत्तर द्या मित्रांनो. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 39 वर्ष. खालील समूहातील विसंगत शब्द ओळखा. नाक, कान, डोळे आणि पोट. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन नंबर डी पोट. एका संख्येचे 25% म्हणजे 75, तर ती संख्या कोणती? ऑप्शन नंबर सी 300. कराड येथे खालीलपैकी कोणत्या नद्याचा संगम होतो? कराड येथे खालीलपैकी कोणत्या नद्यांचा संगम होतो? तर याचं योग्य उत्तर आहे. तर मित्रांनो, तुम्हाला याचं उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये. तर याचं योग्य उत्तर आहे बी कृष्णा व कोयना. सर्वदा हे कोणते क्रियाविशेषण अव्यय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे बी कालवाचक. कमलाचे वय 16 वर्षापूर्वी 19 होते, तर ती किती वर्षांनी 65 वर्षाची होईल? 32 वर्षाची का 37 वर्षाची का 34 वर्षाची का 30 वर्षाची? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी 30 वर्षाची. माजी पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस 25 डिसेंबर
कोणता दिन म्हणून साजरा करण्यात येतो? तर याचं योग्य उत्तर आहे ए. सुप्रशासन दिन.